नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. भाऊ बहिणींचा पवित्र रक्षाबंधन सण उत्साहात साजरा. रक्षाबंधन हा सण हिंदूंचा लोकप्रिय सण असला तरी आजच्या घडीला आशिया खंडात सर्व जाती धर्माचे बहीण भाऊ रक्षाबंधन हा सण साजरा करतात. भावाने बहिणीची रक्षा करण्याचे वचन या दिवशी दिले जाते. म्हणजेच राखी हे संरक्षणाचे प्रतीक आहे. तसेच विवाहित महिलांना आपल्या माहेरी येण्याचा हा हक्काचा दिवस असतो. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणामध्ये येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा लागोपाठ दुसऱ्या दिवशी पौर्णिमा साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कंठ दिवसाची आठवण करून देणारा दिवस असतो. ते नाते रक्ताचे असो अथवा मानलेला असो. त्याबाबत एक आख्यायिका अशी आहे की हा रक्षाबंधन सण द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या नात्याची ओळख सांगणारा आहे. कारण नारद मुनी हे त्रिलोकात फिरणारे होते. अशाच एका वेळी नारद मुनी हे श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारतात की सुभद्रा ही तुझी सख्खी बहीण आहे, मग तुझा द्रौपदीवर एवढं प्रेम का? याचं उत्तर शोधण्यासाठी श्रीकृष्ण नारद मुनींना सांगतात की जाऊन सुभद्राला सांग की माझं बोट कापलंय, तिला चिंधी बांधायला सांग. त्याच वेळी नारद मुनी हे सुभद्राकडे जातात आणि ही वार्ता सांगतात की सुभद्रे श्रीकृष्णाचं बोट कापलंय, त्याच्या बोटाला चिंधी बांधायची आहे, ती शोध. त्यावर ती उत्तर देते की एवढ्या मोठ्या राजमहालात मी कुठे चिंधी शोधू? त्यावेळेला सुभद्रेच्या हातात भरजरी अशी साडी होती. तिने असं उत्तर दिल्यावर नारद मुनी तेथून निघाले व द्रौपदीकडे गेले आणि हीच वार्ता द्रौपदीला सांगितली की श्रीकृष्णाचं बोट कापलंय, त्याच्या बोटाला चिंधी बांधायची आहे, ती शोध. त्यावर ती क्षणाचाही विलंब न करता अंगावर परिधान केलेला शालू फाडते व ती श्रीकृष्णाच्या चिंधी बांधते. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत असते तेव्हा द्रौपदी श्रीकृष्णाचा धावा करते आणि श्रीकृष्णही तिच्या रक्षणासाठी धावून येतात. म्हणूनच आजतागायत श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या बहीण भावाची ओळख म्हणून हा रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो. म्हणून दर राखी पौर्णिमेला बहीण आपल्या भावाला राखी बांधते. आज दिवसभर रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात जाती धर्माच्या सीमा पार करून साजरा करण्यात आला. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.